नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा शब्द आहे सुंदोपसुंदी. ऐकलाय का हा शब्द कधी? खुर्चीसाठी, पदासाठी दोन नेत्यांमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. तर कुठून आला हा शब्द? तर पुराण काळामध्ये दोन राक्षस भाऊ होते. त्यांची नावं होती सुंद आणि उपसुंद. त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. दोघं एकत्र खेळायचे, एकत्र जेवायचे, एकत्र झोपायचे. दोघांनी तपश्चर्या पण एकत्रच केली. दोघांना ब्रह्मदेव एकत्रच प्रसन्न झाले, एकत्रच वर दिला. आणि त्यांनी वर काय मागितला? की आम्हाला जगातलं कोणीही मारू शकणार नाही एकमेकांशिवाय. म्हणजे हेच दोन भाऊ एकमेकांना मारू शकतात. बाकी त्यांना कोणी मारू शकत नाही. ब्रह्मदेवाने वर दिला आणि मग दोघंही हे दोन्ही राक्षस प्रचंड माजले, उन्मत्त झाले आणि मग गदारोळ सुरू झाला. सगळ्यांना भीती वाटायला लागली की आता करायचं काय. आणि मग तेव्हा ब्रह्मदेवानीच तिलोत्तमा नावाची एक अत्यंत सुंदर अप्सरा निर्माण केली आणि तिला या दोन राक्षसांकडे पाठवलं. तिला बघता क्षणी दोघेही राक्षस पाघळले आणि त्या तिलोत्तमेसाठी त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला, भांडण सुरू झालं. भांडणाचं पर्यावसान हळूहळू मारामारीत झालं, युद्धात झालं आणि इतकं घनघोर युद्ध झालं दोघांमध्ये की त्या दोघांनी एकमेकांना मारून टाकलं. म्हणजे एका क्षुल्लक कारणासाठी एकमेकांमुळे एकमेकांचा अंत झाला आणि तिथून हा शब्द आपल्याकडे आला, सुंदोपसुंदी. कशी वाटली तुम्हाला आजची माहिती? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.